चलो, good morning everybody. Good morning sir. Today we are going to learn types of sentences. आज आपण types of sentences पाहणार आहोत. Types of sentences. ओके, बघा एक तुम्हाला एक सेंटेन्स देतो. सेंटेन्स आहे गोविंद लिसन्स अ स्टोरी. गोविंद लिसन्स अ स्टोरी. आता या सेंटेन्समध्ये एक लक्षात ठेवा, ह्या सेंटेन्सच्या एंडिंगला आपण फुल स्टॉप दिलाय. शेवटी काय दिलाय? फुल स्टॉप. आणि स्टार्टिंगला मात्र गोविंद नावाचा सब्जेक्ट आहे. गोविंद, कारण लिसन करणारा कोण? गोविंद. म्हणून हा झाला या सेंटेन्सच्या स्टार्टिंग एंडिंगला फुल स्टॉप, हे लक्षात ठेवायचं. आता दुसरं एक सेंटेन्स घेऊया. नीता प्लेज क्रिकेट. नीता क्रिकेट खेळते. या सेंटेन्सच्या पण शेवटी आपण एक फुल स्टॉप दिला. हा फुल स्टॉप मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. फुल स्टॉप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हा नीता सब्जेक्ट, हे पण लक्षात ठेवायचं. हे पण सब्जेक्ट आहे, गोविंद पण सब्जेक्ट आहे, नीता पण सब्जेक्ट आहे. ज्या सेंटेन्सच्या सुरुवातीला सब्जेक्ट असेल, गोविंद सब्जेक्ट, नीता सब्जेक्ट आणि एंडिंगला फुल स्टॉप असेल तर त्याला म्हणायचं स्टेटमेंट. अशा सेंटेन्सला काय म्हणायचं? स्टेटमेंट. बघा, STATEMENTS, स्टेटमेंट्स. याचं दुसरं एक नाव आहे, त्याला म्हणतात असरेटिव्ह. ASSERTIVE. दोनच गोष्टी लक्षात ठेवायचे, एंडिंगला फुल स्टॉप, स्टार्टिंगला सब्जेक्ट. आता आपण पुढचं एक वाक्य घेऊया, म्हणजे तुम्हाला अजून एक कळेल कशा पद्धतीने. आता हे वाक्य बघा. आता गो देअर, तिकडे जा. याच्या शेवटीला पण फुल स्टॉप आहे, पण स्टार्टिंगला सब्जेक्ट आहे का? नाही. सब्जेक्ट स्टार्टिंगला नाही. ओके, अजून एक सेंटेन्स देऊया. बघा, कम हिअर, इकडे ये. बघा, स्टार्टिंगला वर्ब आहे, ॲक्शन वर्ड आहे. बघा, आता तिसरं एक सेंटेन्स घेऊया. स्टॉप युअर कार, तुझी कार थांबव. बघा, शेवटी फुल स्टॉप आहे, स्टार्टिंगला वर्ब आहे. म्हणजे स्टार्टिंगला सब्जेक्ट नाही. जेव्हा स्टार्टिंगला सब्जेक्ट नसतो तेव्हा ते स्टेटमेंट राहत नाही. बघा, एक गोष्ट कॉमन आहे, एंडिंगला फुल स्टॉप आहे पण स्टार्टिंगला सब्जेक्ट नाही. गो, कम, प्ले, सिंग, राईट असे शब्द असतात, ॲक्शन वर्ड्स असतात. अशा सेंटेन्सला आपण म्हणतोय इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. इम्परेटिव्ह, IMPERATIVE, इम्परेटिव्ज. आणि आपल्या बुक्समध्ये याचं नाव दिले कमांड्स. बुक्समध्ये नाव आहे कमांड्स. याला कमांड्स असं म्हणतात, पण आपण इम्परेटिव्ह नाव लक्षात ठेवलं तरी चालेल, कमांड ठेवलं तरी चालेल. इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि स्टेटमेंटमध्ये काय फरक आहे कळला तुम्हाला? मग काय फरक आहे? तर स्टेटमेंटमध्ये स्टार्टिंगला काय राहतो? सब्जेक्ट, एंडिंगला फुल स्टॉप. कमांड्समध्ये किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये स्टार्टिंगला काय राहतो? वर्ब, आणि एंडिंगला काय असतो? फुल स्टॉप. आता एक सेंटेन्स आपण अजून एक बघूया, 4th नंबरचं. ओके, समजा आपण एखाद्याला गाणं गा म्हणतो, तर कसं कमांड देणार? कोणी सांगेल का? एखाद्याला गाणं गा, एक गाणे गा, काय म्हणता येईल? सिंग अ सॉन्ग. बघा, म्हणजे हा पण कमांड आहे. बघा, सिंग अ सॉन्ग. बघा, सॉन्ग शेवटी फुल स्टॉप आहे, स्टार्टिंगला वर्ब आहे. हे सगळे अक्षर, व्ही म्हणजे वर्ब, व्ही म्हणजे वर्ब. बघा, हे व्ही आहे, वर्ब आहे, कमसुद्धा वर्ब आहे, स्टॉप वर्ब आहे, सिंग वर्ब आहे. तर याला म्हणायचं इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, कमांड्स. आता आपण पुढच्या एका भागाकडे जाऊ. हे दुसरा झाला. हा झाला सेंटेन्सचा सेकंड टाइप्स. आता आपण एक पुढच्या एका भागाकडे जाऊया. बघा, आता बघा, एक वाक्य आहे, सेंटेन्स असं आहे, हाऊ नाईस द फ्लावर इज. बघा, हाऊ नाईस द फ्लावर इज, किती छान फुल आहे ते. बघा, शेवटी फुल स्टॉप आहे का? शेवटी काय? एक्सक्लॅमेशन मार्क, एक्सक्लॅमेटरी मार्क. शेवटी एक्सक्लॅमेटरी मार्क आहे, फुल स्टॉप नाही, हे लक्षात ठेवा. एंडिंगला आहे एक्सक्लॅमेटरी मार्क. एक्सक्लॅमेटरी मार्क खूप इम्पॉर्टंट आहे इथे. आणि स्टार्टिंगला सब्जेक्ट नाही, सब्जेक्ट इथे आहे, द फ्लावर. हा सब्जेक्ट आहे, द फ्लावर हा सब्जेक्ट आहे. स्टार्टिंगला सब्जेक्ट नाही,
एंडिंगला आहे एक्सक्लॅमेटरी मार्क, स्टार्टिंगला वर्ड आहे हाऊ. आता दुसरं एक सेंटेन्स बघा, हाऊ फाईन, किती छान. बघा एंडिंगला काय आलं एक्सक्लॅमेटरी मार्क, स्टार्टिंगला सब्जेक्ट नाही हाऊ आहे. आता तिसरं एक सेंटेन्स बघा, व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल शी इज. बघा व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल शी इज, ती किती सुंदर मुलगी आहे. आता बघा याच्यामध्ये सब्जेक्ट कुठं आहे, हा आहे सब्जेक्ट शी, हा सब्जेक्ट आहे. स्टार्टिंगला एक एंडिंगला काय आलं एक्सक्लॅमेटरी मार्क, एंडिंगला एक्सक्लॅमेटरी मार्क आलं, एंडिंगला एक्सक्लॅमेटरी मार्क आलं. इफ ॲट द एंडिंग इज एक्सक्लॅमेटरी मार्क, मग त्याला म्हणायचं कोणतं सेंटेन्स, तर त्याला म्हणायचं एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स. EXCLAMATORY, एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स, किंवा त्यालाच आपण एक्सक्लेमेशन पण म्हणू शकता. एक्सक्लॅमेटरी किंवा एक्सक्लेमेशन्स दोन्हीचा अर्थ एकच. आपल्या बुक्समध्ये काय दिले नाव एक्सक्लेमेशन, EXCLAMATIONS, एक्सक्लेमेशन. हा झाला सेंटेन्सचा तिसरा टाईप्स. दिस इज अ थर्ड टाईप ऑफ सेंटेन्स, एक्सक्लॅमेटरी किंवा एक्सक्लेमेशन्स. अजून एक सेंटेन्स तुम्हाला देतो व्हॉट वरचंच बघा, व्हॉट अन आयडिया, व्हॉट अन आयडिया, काय छान कल्पना आहे, एक्सक्लॅमेटरी मार्क. व्हॉट अन आयडिया, तर व्हॉट अन आयडिया काय झालं मग एक्सक्लॅमेटरी मार्क आलं, स्टार्टिंगला व्हॉट आलं एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स. एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सची मुख्य खूण काय, तर एंडिंगला काय असावं एक्सक्लॅमेटरी मार्क. कोणतं मार्क असावं एक्सक्लॅमेटरी मार्क. कोणतं मार्क येस. आता आपण लास्ट पार्टकडे जाऊया. आता बघा दुसरा एक भाग घेऊया. आता हे सेंटेन्स बघा, हाऊ आर यू, तू कसा आहेस. बघा एंडिंगला एक्सक्लॅमेटरी मार्क नाही आहे, एक्सक्लॅमेटरीला आहे क्वेश्चन मार्क. हाऊ आर यू, तू कसा आहेस. बघा दुसरं सेंटेन्स बघा आता, वेअर आर यू गोईंग, हे खूप वापरतो आपण, वेअर आर यू गोईंग, तू कुठे जात आहेस, वेअर आर यू गोईंग. एंडिंगला काय दिलं एंडिंगला सांगा, एंडिंगला काय क्वेश्चन मार्क. ज्याच्या एंडिंगला क्वेश्चन मार्क असतो, ज्याच्या एंडिंगला क्वेश्चन मार्क असतो आणि ज्याच्यातून क्वेश्चन आस्क केला जातो, विचारला जातो, अशा सेंटेन्सला म्हणतात क्वेश्चन्स. काय म्हणतात त्याला क्वेश्चन्स. किंवा बघा आता याला चौथा टाईप आहे क्वेश्चन्स. आपल्या बुक्समध्ये त्याचं नाव दिलं आहे क्वेश्चन्स, पण ओरिजिनल त्याचं नाव आपण चांगलं असं नाव आहे इंट्रागेटिव्ह सेंटेन्सेस. INTERROGATIVES, इंट्रागेटिव्ज म्हणू शकतो किंवा क्वेश्चन्स म्हणू शकतो. सोप्या लँग्वेजमध्ये क्वेश्चन्स किंवा मग इंट्रागेटिव्ज. आता आपण अजून एक क्वेश्चन्स घेऊया असाच. बघा आता सेंटेन्स नंबर 3, समजा हाऊ झालं वेअर, व्हॉट आपण नेहमी म्हणतो, व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस माय फ्रेंड, माझ्या मित्रा. बघा व्हॉट आलं WH क्वेश्चन, एंडिंगला क्वेश्चन. व्हॉट आणि हाऊमध्ये फरक आहे बघा, हाऊ आर यू, हाऊ नाईस इट इज, फरक आहे. दोन्हीच्या स्टार्टिंगला हाऊ आहे, हाऊ आर यू क्वेश्चन, हाऊ नाईस इट इज एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. त्याचं एंडिंगचं पंक्च्युएशन मार्क क्वेश्चन आहे की एक्सक्लॅमेटरी आहे ते खूप महत्त्वाचं आहे. लास्ट एक सेंटेन्स घेऊया आपण. बघा आता हाऊ, व्हॉट, वेअर. आता घेऊया व्हेन. व्हेन विल यू गो टू स्कूल, व्हेन विल यू गो टू स्कूल, गो टू स्कूल. व्हेन विल यू गो टू स्कूल, तू शाळेला कधी जाशील क्वेश्चन मार्क. व्हेन देअर इज क्वेश्चन मार्क then it is called interrogatives. मग सेंटेन्सचे किती प्रकार झाले 4. पहिला टाईप होता स्टेटमेंट्स, दुसरा टाईप होता इम्परेटिव्स किंवा कमांड्स, तिसरा टाईप होता एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स आणि लास्टचा होता इंट्रागेटिव्ह सेंटेन्स किंवा क्वेश्चन्स. अंडरस्टूड, कळालं सगळ्यांना? ओके, बाय बाय.